अवैध गर्भपात केंद्र प्रकरणी आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी दिनांक 12 डिसेंबर रोजी रिसोड शहरातील लोणी फाटा येथील शुभ मुळव्याध हॉस्पिटल व प्रसूतिगृह इथं चालत असलेल्या अवैध गर्भपात केंद्र प्रकरणी अटकेत असलेल्या आरोपी डॉक्टर अमोल भोपाळे यांची दिनांक 16 डिसेंबर रोजी पोलीस कोठडी संपली असता त्यास न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीमध्ये रवानगी केली आहे। डॉक्टर अमोल भोपाळे यांच्याकडून जामिनासाठी अर्ज सादर करण्यात आला होता, मात्र न्यायालयाने त्यांचा जामीन फेटाळला असल्याने न्यायालयीन कोठडीमध्ये त्यांची रवानगी करण्यात आली आहे। रिसोड येथील लोणी फाटा परिसरात असलेल्या शुभ मुळव्याध व प्रसूतिगृह हॉस्पिटलवर वाशिम, बुलढाणा व रिसोड येथील आरोग्य विभागाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने धाड टाकून डॉक्टर अमोल भोपाळे यांना गर्भपात व भ्रूण हत्या करताना रंगेहात पकडले होते। त्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रशांत पवार यांच्या तक्रारीवरून डॉक्टर विरोधात रिसोड पोलीस स्टेशन इथं विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। डॉक्टर अमोल भोपाळे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 12 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान पोलीस कोठडी सुनावली होती। पोलीस प्रशासनाच्या वतीने 12 डिसेंबर ते 16 डिसेंबर दरम्यान अवैध गर्भपात करून भ्रूण हत्या करणाऱ्या डॉक्टर अमोल भोपाळे यांच्याकडून कोणत्याही प्रकारची माहिती मिळू शकली नाही। तसेच 16 डिसेंबरला पोलीस कोठडीचा कालावधी संपल्याने डॉक्टर अमोल भोपाळे यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने डॉक्टर अमोल भोपाळे यांना न्यायालयीन कोठडीत पाठवण्याचे आदेश दिले। प्रतिनिधी केशव गरकर, धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज, रिसोड, वाशिम। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।